नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलोय. तर तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव अशोक एकनाथ गुले, राहणार जळगाव निवरून मुखेड फाटा, तालुका. येवला, जिल्हा नाशिक. तर बघू शकता हे नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उन्हाळी कांदा, रांगडे कांदा आणि लाल कांदा हे तिन्ही कांदे पिकवले जातात. आणि आपण शेतकरी बंधूकडनं जाणून घेऊ की जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बॅक्टेरियायुक्त बेसल डोस 6 बॅगांचं किट वापरलेलं आहे यांनी. आणि ते वापरल्यानंतर त्यांना कसे रिपोर्ट आले? सर मी दरवर्षी शेणखत टाकून कांदे लावणारा शेतकरी आहे. बरोबर. पण यंदा आम्हाला शेणखत टाकायला पावसाने वेळ निसर्गाने कमी दिला. बरोबर. तर मग आम्ही एका नातेवाईकाच्या आग्रहास्तव ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचं जैविक खत आम्ही दर एकराला 6 बॅग खत घेतलं. बरोबर. आणि यंदा मी फक्त 4 एकराला ते खत घेऊन कांदे तयार केले. तर या बा माझे असे कांदे तयार झाले. तर बघू आता शकता हे ही कांद्याची 13 size आहे. ऑगस्ट 13 का कांद्याची क्वालिटी आणि डबल पत्ती माल आहे. हे हा. बघा, पत्ती काढल्यावर सुद्धा मध्ये माल एकदम चोपडा आहे आणि कांद्याला कुठल्याही प्रकारचा मधील कलर डाऊन झालेली नाही, कोजडी नाही आहे आणि एकदम डबल पत्ती माल आहे. ही कांद्याची साईज, कलर, क्वालिटी आहे. तर तर या शेतकरी बंधू, खतामुळं तुम्हाला जी क्वालिटी, ही जी कांद्याची क्वालिटी निघाली, हा जो कलर आहे कांद्याला, तर ही व्हरायटी कोणती आहे? हे अंबर 5G सर. तर ही अंबर कंपनीचं व्हरायटी लागवड केलेली होती आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं सर्वात महत्त्वाचं कांदे टिकण्यासाठी खत वापरलेलं होतं. सदर्व चाड आता ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण, ती परिस्थिती काय होती. कांदे काढल्यानंतर तुमचे कांदे किती दिवस सर, बाहेर कांदे होते? काढल्यानंतर आमचे कांदे 2 महिने कागदाखाली होते. बरोबर. कागदाखाली का होते का आमची कांदा चाळ तयार नव्हती. बरोबर. आम्ही ते कांदे कागदाखाली झाकून ही कांदा चाळ तयार केली नवीन आणि 5 जूनला ही कांदे आम्ही मध्ये साठवले. ताजे कांद्याची क्वालिटी तुम्ही पहा. एकदम कांदा धक्का जर लावला तर खळखळ खळखळ कांदे खाली ढासळतात. फक्त धक्का लावायचा खोळंबा आहे. हे कांद्याची जी क्वालिटी आहे ती बघू शकताय तुम्ही. आणि खरंच कांद्याचा कलर, क्वालिटी, साईज चांगली आणि आहे. सर, आमचे हे केव्हा लक्षात आलं का हे खतानं स्टँडर्ड काम केलं. हा. मी खत टाकायचं काम माझ्या मुलांनी केलं. बरोबर. आणि माझ्याकडं कांद्याला पाणी भरणं, रोप आणणं. बरोबर. तर एक ओळ इडून तिडून मुलांकडून खत टाकायची राहून गेली होती. बरोबर. कांदे काढायचे टायमाला त्या ओळीचे कांदे पोचलेच नाही, असे बारीक बारीक. मग आम्ही शोधलं काय वाप्याला काय झालं असेल. बरोबर. आमची दिदी बोलली पप्पा आमच्याकडून एक ही ओळ एक खत ओळ टाकायची पूर्ण राहून राहून गेली. खत टाकायची. तर ती अशी बारीक साईज राहिली म्हणजे बरं का. त्याचा अनुभव तुम्हाला आला की आम्हाला न लगेच report टाकलेला आले. खताचं, न टाकलेलाचा रिपोर्ट आणि लगेच report टाकलेल्याचा आले. रिपोर्टला समोर दिसला त्यांना. त्याच्यानंतर जे कागद आपण पोळ बनवलेली असते आणि 2 महिने त्यांचे पोळी खाली कांदे राहिले आणि त्याच्यासाठी त्यांनी वरून कागद टाकलेले होते. आणि प्लास्टिक कागद जर कांद्याच्या वरून टाकला तर खाली कांद्याचं काय होतं, बाष्पीभवन तयार होतं आणि कांदा मध्ये पोळीमध्ये सळायला सुरुवात त्या होते. प्रोसेस मध्ये तर सर कांदाच नव्हता टिकायला हा. पाहिजे. तर जर 2 महिने जर वरून जर कागद टाकला गेला प्लास्टिक, तर कांदा टिकत नाही. कारण की त्याचं काय होतं, उष्णता तयार होते आणि कांदा सडायला लागतो. त्याच्यातून हा कांदा वाचलेला आहे. आणि आज बघू शकता हे कांदे चाळ आज लोड केलेली आहे. आणि मार्केटला कसे जात आहे कांदे जर नेले तर? सर, मार्केट जर समजा उदाहरणार्थ 1400 रुपये जर भाव असला बरोबर. तर आपल्या गाडीला 1390 ची बीट राहते. बरोबर. 1411 रुपये कांदे जातात. सर- ज्या दिवशी 1400 रेंग का त्या दिवशी मार्केट काढून येतो आपण. बघू म्हणजे शकता quality त्या शेतकरी मापाची आहे, सर. बांधवांकडूनच आपण त्यांची प्रतिक्रिया आज त्यांच्या तोंडूनच ऐकून घेतोय. कारण की मार्केटला जो हायेस्ट बाजार भाव आहे, चालू वर्षी काय झालेलं आहे, खूप प्रमाणामध्ये लाल उन्हाळ कांदा सडगाण होते. कारण की मे महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला होता आणि उष्णता, टेम्परेचर जास्त होते. त्याच्यामुळं कांदे 2.5 महिन्यातच ओढून आले होते आणि कमी दिवसात कांदे तयार झाल्यामुळं ते कांदे जास्त दिवस काही शेतकरी बांधवांचे टिकले नाही. त्याच्यामुळं मार्केटला बाजार पण खूप प्रमाणामध्ये कमी आहे आणि सडगाण पण जास्त प्रमाणात आहे. तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे ज्या शेतकरी बांधवांनी खतं वापरलेले होते तर त्यांचे कांदे टिकवण क्षमता चांगली आहे. कारण की त्यांनी बायोलॉजिकल खत वापरलेलं होतं. रासायनिकचा मारा हा 50% होता आणि 50% बायोलॉजिकल वापरलेलं होतं. कारण की 100% जर रासायनिक खतं वापरले गेले तर रासायनिक खताने काय होतं, जे केमिकल असतं, केमिकलमुळं चाळीमध्येच कांदा भट्टी लागून जाते. आणि जैविक खत, बायोलॉजिकल बुरशीजन्य खत याच्याने काय होतं, कांदा टिकवण क्षमता चांगली असते. कारण की याच्यात दुय्यम अन्नद्रव्ये खतं असल्या कारणाने कांदा टणक असतो. एकदम तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही एकदा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे प्रगतशील शेतकरी बांधवांनी मेहनतीने शेती करून उत्पादन घेतलेलं आहे. असे अनेक व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. फळबागाचे व्हिडिओ आहेत, कांद्याचे व्हिडिओ आहेत.
त्याच्यानंतर भाजीपाला पिकाचे व्हिडिओ आहेत. असे अनेक व्हिडिओ यूट्यूबला आहेत. तुम्ही एकदा जय किसान ग्रीन इंडिया कंपनी सर्च करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे अनेक शेतकरी बांधव त्याच्यावर तुम्हाला सर ही live बोगी दिसतील. 1 एकर कांद्याची बोगी आहे फक्त, 1 हा. एकरात भरेली एवढी बोगी. बरोबर. म्हणजे याच्यात बस 10 ट्रॅक्टर, तर वरतून 2 ट्रॅक्टरचा आपण शिल्लक ठेवलाय, इथपर्यंत भरेल होती. म्हणजे 1 एकरामध्ये 8 ट्रॅक्टर कांदे आमचे 1 एकरात निघली. तर बघू शकता, एक लोकांना कांद्याचा ॲव्हरेज मिळालेला नाही आणि शेतकरी बांधवाला कमीत कमी 8 ट्रॅक्टरचा ॲव्हरेज मिळालेला आहे. आज त्यांच्या तोंडूनच आपण ऐकतोय. सर आता माझी कांदा चाळ 50 ट्रॅक्टरची, तर बरोबर यंदा फक्त मी 5 एकर कांदे लावणार, हे ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी खताचा वापर करा. बरोबर. तर माझी तर चाळ तुम्हाला त्याच्यात लोड होणार, मला कोणी कॉन्फिडन्स. सुचवलेलं होतं हे कांद्याचं? हे खत का? हा सर आमचे नातेवाईक आहे देवगावचे बोचरे पाहुणे, हा कृष्ण त्यांनी कृष्ण बोचरे, ते बोलले का तुम्ही शेणखत आणि गेल्या 2 रासायनिक खत कमी करा आणि तुम्ही हे वापरून बघा बुवा. बरोबर. 100% त्यांनी तर मला सांगितलं होतं, कोणाला सांगू नका म्हणे, तुम्हीच वापरा. मी माझ्या संपर्कात जेवढे आले तेवढ्याला सांगून टाकलं, पण कारण त्यांचे बी कांदे कसे निघाले? त्यांचं तर लय ऍव्हरेज तगडं आहे, एकच नंबर ऍव्हरेज. त्यांचं जानेवारीत लावले तर 180 पर एकर निघले, चांगले जानेवारीतली निघाले, लागवड. चांगले निघाले. हो हो. तर धन्यवाद शेतकरी बंधू, तुम्ही प्रतिक्रिया धन्यवाद. दिल्याबद्दल.